नागपुरात हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। चिटणीस पार्क परिसरात हा रूट मार्च काढण्यात आलाय। पोलिसांचा हा रूट मार्च सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नागपूर आणि संचारबंदी असलेल्या परिसरात हा रूट मार्च काढण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण नागपूरची पाहतोय। चिटणीस पार्क परिसरात हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये पोलिसांनी हा रूट मार्च काढलाय। काल झालेल्या घटनेनंतर हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे आणि ज्या ठिकाणी संचारबंदी आहे त्या ठिकाणाहून हा रूट मार्च निघालेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी या रूट मार्चमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संचारबंदी असलेल्या परिसरात हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण थेट नागपूरची पाहतोय। नागपूरमध्ये ज्या भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे त्या भागात रूट मार्च काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय। त्याचीच ही दृश्य आपण पाहतो आहोत। हिंसाचारानंतर नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर आले। नागपुरातील संचारबंदी असलेल्या परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढलाय।